तुम्ही ते सरळ करावं, सरळ करा. हॅलो साहेब, थोडं उपासन सर. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते या औसा येथील तक्षशिला बुद्धविहाराचं उद्घाटन संपन्न होणार आहे. खास सत्यला टुरिस्टच्या दर्शकासाठी हा व्ह्यू आणलेला आहे आपण. याच मार्गे आठवले साहेब आत येऊन बुद्धविहाराच्या या बुद्ध मूर्तीचे दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. तक्षशिला बुद्धविहार औसा या विहाराचा उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होत आहे. सत्यला टुरिस्ट यूट्यूब चॅनलची टीम इथे पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी हा सोहळा आपल्याला आपल्या चॅनलच्या मार्फत पाहता येईल. राहू दे, त्यांना करू दे, करतात तिकडे आलोच 5 मिनिटात. फोटो येते. त्याने इथं आले की आम्ही जातो, तुम्हीच राहता. कोण शिल्लक कुठे आहे? इकडे आहे. संरक्षण द्यावं लागतं. या ठिकाणी सन्मान्य मंत्री महोदयाच्या हस्ते या तक्षशिला ध्यानधारणेचे लोकार्पण झालेले आहे.
दोघांचे नाव सांगितलं मला नाव आणि शेवट बाजूला सरकार अरे दमानी का ना तुम्ही कशाला चला सरका माग सरका जय भीम सर आजमध्ये कोणी आज तक्षशिला बुद्ध विहाराचं लोकार्पण माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब या औसा मतदारसंघाचे आमदार राजेंद्रजी पवार, जिल्हाधिकारी साहेब बसवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करून या ठिकाणी उद्घाटन होत आहे। कृपया थोडं आपण मागे मागे या, पूजा आहे, वंदना होणार आहे। थोडं मागे मागे या, चला थोडं मागे या। या ठिकाणी सर्वांनी हात जोडावे। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। करणीयम् अर्थकुशले यन्तं सन्तं पदं नगन्ति सत्तो उद्योगचतुर्दोचा सुवजोचा समुदु अनतिमानि सन्तु सदोच सुवरोच आपकिचोच सल्लकौत्ते समुद्रियोच निकपोच आपक पौर्णिमा बसवराज पाटील इकडे आहेत साहेब तुम्ही असं मागच उभं राहा सगळे गणपतीजीला घ्या मध्ये थोडं महिला मंडळाचं इकडे सारखं बत्तीजीला घ्या अध्यक्ष साहेब बाबासाहेब आपण नाही पूजनीय भिक्खू संघासोबत सर्व मान्यवरांचे फोटो घ्यायचे आहे। कृपया आपल्याला विनंती आहे सर्व उपस्थित नागरिकांना
सर्वांना विनंती आहे पूजनीय मामा नाव कोणी नाही काय तुम्हालाच माहिती मामा ओके खूप सुंदर झालं सुरेश पण सोडे धन्यवाद राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक ऐतिहासिक गोलकर या महामानवांना वंदन करून माझं पुरुष आहे माझं इथे पुरुष आहे मन कारण बुद्ध विहाराचं झालं आहे लोकार्पण आजचा फारच सुंदर आहे आजचा फारच सुंदर आहे क्षण बुद्ध विहाराला जेवढं पाहिजे तेवढं करून टाकतो तुम्हाला आता इथे आले आहे पाटील बसवराज इथे आले आहे पाटील बसवराज म्हणून मी इथं आलो आहे अभिमन्यू पवार यांना बौद्ध बांधवांनी चढवलेलं आहे अभिमन्यू पवार यांच्या डोक्यावर बौद्ध बांधवांनी घातलेला आहे ताज आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करून बुद्ध विहाराचा मजबूत करणार आहे ताज इथे आलेले आहे गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे या ठिकाणी आलेले आहे गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे म्हणून त्याला कोणाची घेत नाही हवे पावसा कारण मी आलेलो आहे पावसा पालघरमध्ये आहे कौसा पालघर जिल्ह्यामध्ये आहे कौसा लातूर जिल्ह्यामध्ये आहे अभिमन्यू पवार यांचा कौसा आज इथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण झालेलो आहोत बौद्ध बांधव जय भीमवाले बांधव बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे आपण सगळे लोक त्यानंतरच्या मुवमेंट पासून माझा या औषधाशी अत्यंत जवळचा संबंध आहे लातूरचा जवळचा संबंध आहे आज मी जगामध्ये बसलो आहे माझ्या बाबांची कृपा नसती तर मला तुम्ही सुद्धा मंत्री केले बाबासाहेब आंबेडकरांचा फुलांचा आवाज आहे तो आवाज माझ्या पाठीशी होता त्यानंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये गावागावातला घराघरातला तरुण माझ्या पाठीशी उभा होता आपण माझ्या सोबत नसतात तर नरेंद्र मोदीजीने मला मंत्री
आपण सर्वजण माझ्यासोबत आहात. पण त्या काळामध्ये सुद्धा आपण माझ्यासोबत राहिला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना पण माझ्यासोबत राहिला. भारतीय दलित कॅन्सरच्या मुंबईमध्ये गावागावामध्ये कॅन्सरच्या छावण्या आपण केले. आणि आपलं म्हणणं एवढंच होतं की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना तराताला फाडून टाकण्याशिवाय आम्ही सर्वजण बुद्धाच्या विचाराचे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध दिला. सम्राट अशोक यांनी सोडलं युद्ध. सम्राट अशोकांनी सोडलं युद्ध आणि त्यांनी स्वीकारला गौतम बुद्ध. गौतम बुद्धांचा शांततेचा विचार, विश्वशांतीचा विचार. आम्हाला कोणी लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही. बुद्धाच्या काळामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे. हिंदू संघामध्ये ज्यावेळेला वादविवाद व्हायचा त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मार्ग काढला. निर्णय घ्यायचा असेल तर 2 मताचा निर्णय घ्यायचा. वाद करत राहिलं तर निर्णय घेता येणार नाही. आणि बहुमताच्या निर्णयावर आपण सगळ्यांनी एकमत करून पुढे जायचं ही भूमिका गौतम बुद्धांनी घेतली. गौतम बुद्ध हे क्षत्रिय समाजाचे होते. ते दलित समाजाचे नव्हते. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा विचार स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मान अपमान पचवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकतेची भूमिका घेतली. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधींचं आंदोलन स्वातंत्र्यासाठी चालू होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. दलितांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याला मजबूतपणे भूमिका त्यांनी होती. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. वेशीच्या बाहेरच्या माणसाला वेशीच्या आतमध्ये आणलं पाहिजे. जातीच्या भिंती तोडल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर 26 रोड या ठिकाणी दिल्लीला असताना रात्र बाबासाहेब आंबेडकर जागून या देशाच्या संविधानाचा ड्राफ्ट लिहित होते. स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेब आंबेडकर देशासाठी काम करत होते.